आय लव्ह नगर सर्व अहमदनगरकरांसाठी सादर करीत आहे अद्भुत आणि ऐतिहासिक शिवस्थानांची सफर। तर आज आपण बघणार आहोत श्री सिद्धेश्वर मंदिर। डोंगर उतारावरून कोसळणारे धबधबे, स्फटिकासारखं नितळ पाणी असलेली पुष्करणी, चिमाजी अप्पांनी वसईच्या स्वारीच्या वेळी आणलेली काशाची मोठी घंटा आणि सुवर्णकांती लिहिलेलं सिद्धेश्वराचं देखणं शिवालय। पारनेर शहरापासून अवघ्या 10-15 मिनिटांच्या अंतरावर सिद्धेश्वरवाडी आहे। घाटातून उतरत असतानाच चाफ्याच्या झाडांनी वेढलेलं सिद्धेश्वराचं मंदिर दिसू लागतं। पावसाळ्यात तिथलं जलवैभव अक्षरशः बघत राहावं असं असतं। 18व्या शतकात पेशव्यांचे कर्तबगार सरदार नारू बाबजी नगरकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून सुरेख असा सभामंडप बांधला। मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला असून महादेवासमोर असलेल्या नंदीसाठी छोटं मंदिर बांधलेलं आहे। मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला दरवाजे आहेत। पूर्व आणि पश्चिमेला असलेल्या गवाक्षातून सकाळी आणि संध्याकाळी सूर्याची किरणं शिवलिंगावर पडतात, तेव्हाचं दृश्य पाहण्यासारखं असतं। मुख्य मंदिरापासून काही अंतरावर शिवलिंगाची आराधना करणाऱ्या बळीराजाची संगमरवरी मूर्ती असलेलं तळघरातलं मंदिर आहे। वामन अवतारातल्या भगवान विष्णूनं बळीराजाला पाताळात घातलं ही कथा इथं आलं की आठवते। मंदिराजवळ काशाची मोठी घंटा आहे, तिच्यावर क्रुसाचं चिन्ह आहे। पेशव्यांनी वसईवर स्वारी केल्यानंतर येताना तिथल्या पोर्तुगीजांकडील घंटा आणल्या, ही त्यापैकीच एक असावी। जवळ असलेल्या डोंगरातील कपारीत गुहा असून सीतामाईंची न्हाणी म्हणून ती ओळखली जाते। भाविकांसाठी ओवऱ्या बांधल्या असून पाण्याची सोय म्हणून जवळच पुष्करणी तयार करण्यात आली आहे। तिथलं पाणी इतकं नितळ असतं की त्याच्या तळाशी टाकलेलं नाणंही अगदी स्पष्ट दिसतं। श्रावणी सोमवारी सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी हा परिसर फुलून जातो। पण जेव्हा फारशी गर्दी नसेल आणि चांगला पाऊस झाला असेल तेव्हा सिद्धेश्वर वाडीला अवश्य भेट द्या। मंदिराजवळून कोसळणारा धबधबा शिवाच्या असीम सामर्थ्याचं जणू दर्शनच घडवतो। तिसऱ्या श्रावणी सोमवारी भरणाऱ्या यात्रेचं औचित्य साधून किंवा पावसाळी कौटुंबिक सहलीच्या निमित्तानं या परिसराचं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी तुम्ही सुद्धा सिद्धेश्वर वाडीला जरूर भेट द्यायला हवी। चला तर मग पुढच्या श्रावणी सोमवारी हर हर महादेवाच्या जयघोषानं दुमदुमून गेलेल्या काशी केदार देवस्थानाला भेट देऊन भक्तिरंगात पुन्हा एकदा न्हाऊन निघूयात।